कधी कधी असं होतं की कोणतीच भाजी खाण्याचं मन करत नाही, अ, जिभेला चवच राहत नाही किंवा कधीतरी भाजीला काही नसतंच. तर अशा वेळेला तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा. अगदी कमी साहित्यात होणारी ही भाजी नक्की ट्राय करून बघा. नाहीतर यासाठी तुम्हाला लागणार आहे 1.5 वाटी शेंगदाणे. हे शेंगदाणे तुम्ही खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तर कमी साहित्यात होणारी ही भाजी अतिशय चटपटीत आणि टेस्टी लागते. आणि दुसरं म्हणजे ही भाजी तुम्ही प्रवासातही कुठेही नेऊ शकता. ही बराच म्हणजे 2 ते 3 दिवस चांगली टिकते. अ, आणि चवही त्याची उत्तम असते. जिभेला चव आणणारी, चटपटीत आणि कमीत कमीत साहित्यात होणारी अशी ही भाजी नक्की करून बघा. तर त्यासाठी आपण शेंगदाणे चांगले खमंग असे भाजून घेतलेले आहेत. सुरुवातीला थोडं हाय गॅसवरती, त्यानंतर मीडियम फ्लेमवरती खमंग असे शेंगदाणे भाजून घेतले. आता हे शेंगदाणे थंड करायला ठेवूया. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. तर फोडणीसाठी आपल्याला ॲज युज्युअल थोडंसं तेल लागणार आहे. हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत पहा. तेल आपण फोडणीसाठी टाकणार आहोत. आणि त्याचबरोबर मी तोपर्यंत लसूण पाकळ्या सोलून घेते, जोपर्यंत हे तेल तापत आहे तोपर्यंत. तर हार्डली आपल्याला एक 6-7 लसूण पाकळ्या लागणार आहेत, ज्या तुम्हाला फक्त थोड्याशा दाबून, म्हणजे अगदी चुरा नाही करायचा आहे, फक्त दाबून म्हणजे ठेचून घ्यायच्या आहेत त्या. तर आता हे आपलं तेल आलेलं आहे तापत. तेल तापल्यानंतर तुम्हाला यामध्ये जिरे आणि मोहरीची आपण फोडणी घालणार आहोत. आमच्याकडे याला चुटचुट असं म्हणतात. तर तुम्ही ही भाजी बनवता का? तर वेगवेगळ्या भागात ह्या भाजीला वेगवेगळं नाव आहे. तुमच्या भागांमध्ये या भाजीला काय म्हणतात? नक्की कमेंट करून सांगा. तर तेल आपलं तापून झालेलं आहे. लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत. तर आता आपण ह्यामध्ये फोडणीला टाकणार आहोत जिरे आणि मोहरी. अतिशय सोपी साधी अशी रेसिपी आहे, पण नक्कीच जिभेला चव आणते. तर मी ही फोडणी टाकून घेतलेली आहे. जिरे आणि मोहरी तडतडत आहे, तुम्ही बघू शकता. आणि यामध्ये मी ठेचलेल्या लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत. तोपर्यंत माझे शेंगदाणे पण थंड झाले असतील. आणि हे फक्त थोडंसं हलवून घ्यायचा, खरपूस भाजून घ्यायचा लसणाची खमंग फोडणी कोणत्याही भाजीला नक्कीच छान चव देते. तर मी भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट टाकणार आहोत आणि मीठ टाकणार आहोत. बस याची साहित्य इतकंच होतं. याच्या पलीकडे आपल्याला काहीच साहित्य नाही. म्हणजे 1-1.5 वाटी शेंगदाणे, 5-6 पाकळ्या लसणाच्या, जिरे मोहरी फोडणीला, थोडीशी हळद घातलेली आहे. म्हणजे मला सवय स्वयंपाकात प्रत्येक भाजीमध्ये मी थोडी हळद टाकतेच. आणि अर्धा ग्लास एक पाणी टाकलेलं आहे मी. हे बघा, तिखट, मीठ, अर्धा ग्लास पाणी आणि हळद, बस इतकंच साहित्य आहे त्यामध्ये. तर आता हे पाणी उकळून घेऊया. तोपर्यंत आपण मिक्सरला थंड झालेले शेंगदाणे, थोडेसे भरडच पाहिजे, खूप बारीक क्रश नको आहे आपल्याला, थोडीशी भरड, जाडी भरडीच, म्हणजे अगदी खूप मोठा नाही, अगदी खूप बारीक नाही. तर साखरेसारखं, साधारणपणे साखरेचा जो आकार असतो तितकं तुम्हाला हे भरडून घ्यायचं आहे. मिक्सरमध्येच मी भरडून घेणार आहे. 2दा पुढे मागे केलेलं मिक्सर, तर ते छान भरडून येईल. तोपर्यंत इकडे जे आपण फोडणी टाकलेली त्या पाण्याला उकळी येईल. उकळी येऊपर्यंत आपण मिक्सरमध्ये आता ही भरडून घेऊया. लहानपणापासून आम्ही ही भाजी खाल्लेली आहे. अचानक दुपारच्या वेळेला कुठून तरी आलं किंवा घरात भाजी नसेल तर आमची आई आम्हाला ही भाजी नेहमी करून द्यायची. अजूनही आमच्या जिभेवरती ती आईच्या हातची चव रेंगाळते. आम्हाला ही भाजी खूप आवडायची. कधीही करू द्या, ही भाजी फस्त व्हायची. शिवाय आधी तर हॉटेल्स वगैरे इतकं जाणं व्हायचं नाही. तर प्रवासाला कुठेही गेलं तर आम्ही ही चपातीसोबत ही भाजी नेहमी घेऊन जायचो. ह्या भाजीची एक खूप चांगली खासियत आहे. तर हे बघा, आपण मिक्सरमध्ये भरडून घेतलेलं आहे आणि आपल्या इकडे पाणी उकळून झालेलं आहे. तर उकळलेल्या पाण्यामध्ये आता हे आपण जसं पिठल्याला आपण बेसन जसं पेरतो तसं हे शेंगदाण्याचा कूट जो आहे मोठा मोठा केलेला, तो टाकायचा आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल पण याला खूप जास्त लागत नाही, कारण शेंगदाण्याचंच तेल सुटतं त्याला. तर कमी तेल लागतं, थोडंसंच तेल आहे ते. आणि शिवाय शेंगदाणे म्हणजे प्रोटीन रिच आहेत. तर एक छान चव, हेल्दी, टेस्टी आणि सगळ्यांचा संगम आहे ही भाजी.
तर आता ही आपण थोडा वेळ म्हणजे जसं उपीट करताना आपण जितकं पाणी त्यामध्ये थोडंसं ठेवतो तसं तितकं पाणी ठेवून ती आता आपण झाकून ठेवणार आहोत. 5-1 मिनटं त्याला शिजू द्यायचे आहे. छान ती शिजून तयार होईल आणि त्याला तेल सुटायला सुरुवात होते आणि त्याची एक वेगळीच चव येते. तर आता मला वाटतं 5 मिनटं झाले, आपण उघडून बघूया. तर अजून थोडंसं पाणी शिल्लक आहे. हे पाणी पूर्ण थोडंसं म्हणजे पेस्ट टाईप झालं पाहिजे. अगदी पातळ नको आणि अगदी खूप ड्राय नको असं इतकं. तिथंपर्यंत तुम्हाला ही भाजी शिजवायची आहे. अजून थोडा वेळ आपण हिला शिजू देऊया, ही भाजी शिजून होईपर्यंत. बघू शकता छान ड्राय झालेली आहे आणि चमचमीत चटपटीत. नक्की करून बघा भाजी. आणि ही भाजी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा मला. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. लाईक करायला अजिबात विसरू नका.